पाली देवळ जिल्हा परिषद गटामध्ये राजकीय युद्ध आहे, काय सांगता? आपण पाहतोय की निवडणूक 7 तारखेला होऊ घातलेली आहे. आमच्या शेतकरी कामगार पक्ष शिवसेना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या, त्याचबरोबर शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी, आमच्या बरोबर वंचित बहुजन आघाडी, त्याचप्रमाणे रेपाई सुद्धा आमच्या सोबत काम करतीये, काँग्रेस आमच्या सोबत आहे. अशी आमची महाविकास आघाडी या ठिकाणी भाजपाच्या विरोधात लढायला मागते. आमचे जे उमेदवार या ठिकाणी दिले आहेत, डॉक्टर ज्योती स्वप्नील भुजन ह्या जिल्हा परिषद निवडणूक लढतायत. आमच्या दुसऱ्या उमेदवार आहेत सौ प्रज्ञा उबाळे, ब्रॅकेटमध्ये घोडेस्वार, ह्या पंचायत समिती निवडणूक लढतायत. आमच्या दोन्ही उमेदवार सुशिक्षित आहेत, एक डॉक्टर आहेत, दुसऱ्या बीकॉम आहेत. प्रज्ञाच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्यांनी ग्रामपंचायत सदस्य म्हणून अतिशय उत्तम काम केलंय. बचत गट कसे चालवायचे, बचत गट कसे निर्माण करावेत, बचत गटाच्या माध्यमातून कशा पद्धतीनं कामं करून घ्यावी, याच्यामध्ये तिचा हातखंडा आहे. आमच्या दुसऱ्या उमेदवार म्हणजे जिल्हा परिषदेच्या उमेदवार स्वतः डॉक्टर आहेत. आपल्या पंचायत समितीच्या नेरे आरोग्य केंद्रामध्ये त्यांनी 3 वर्ष त्या ठिकाणी सेवा दिलेली आहे. आणि नेरे असेल, बाजूच्या आदिवासी पाडे असोत, या सगळ्या ठिकाणी जेव्हा आम्ही मंडळी आमच्या कार्यकाळात सुद्धा जायचो, तर यांच्या बाबतीमध्ये की भुजन साहेबांची सुनबाई अतिशय चांगल्या पद्धतीने काम करते, अशा पद्धतीच्या चर्चा आम्ही ऐकलेल्या आहेत. आता तिथे नेरे PSC असेल किंवा अजिवली असेल, डॉक्टर्स मंडळी जे आहेत, THO मंडळी जे आहेत, आमच्या संपर्कात कायम असतात, कारण आम्ही राजकीय मंडळी आहोत. सगळ्यांच्या मुखामध्ये आमच्या ज्या डॉक्टर आहेत उमेदवार, डॉक्टर ज्योती यांच्या बाबतीत एक चांगली पॉझिटिव्हिटी आहे, चांगला अनुभव आहे. आदिवासी पाड्यांमध्ये कशा पद्धतीने काम केलं पाहिजे, निम शहरी भागामध्ये काम कसं केलं पाहिजे, सुकापूर सारख्या शहरी भागामध्ये काम कसं केलं पाहिजे, त्याच्यामुळे आम्ही सक्षम उमेदवार या ठिकाणी दिलेले आहेत. त्याच्यामुळे विजय जो आहे तो निश्चितपणाने आमचे येथील 2 उमेदवार आणि विचुंबे पंचायत समितीच्या सुद्धा आमच्या ज्या उमेदवार आहेत, प्राची भिंगारकर, त्यांचा सुद्धा विजय या ठिकाणी निश्चित वाटतं. विमानतळाला दिबा पाटलांचं नाव दिलं नाही, विशेष करून हा मुद्दा फार असतो, त्याबद्दल काय सांगू? आपण जर बघितलं, पत्रकार आहात, विमानतळ या नावावरती ह्या मंडळींनी किती इलेक्शन काढलेले आहेत. मला असं वाटतं की खासदार की आमदार की आत्ताची महानगरपालिका, आणि मुळामध्ये सत्तेमध्ये केंद्रामध्ये भाजप आहे, राज्यामध्ये आहे, आपल्या पनवेलमध्ये आहे, बरोबर आहे, रायगडमध्ये यांच्याच महाविकास आघाडी महायुतीचे जास्त आमदार आहेत. ही सगळी परिस्थिती असताना दिबा पाटील साहेबांचं नाव कुठे थांबतंय हा मोठा प्रश्न आहे. किती वेळ भुलभुलैया करणार, याला कुठेतरी परिसीमा असायला पाहिजे. आणि जेव्हा बाळामामा म्हणजे जे आदरणीय सुरेश म्हात्रे साहेब खासदार जेव्हा संघर्ष करायला मागतात, तेव्हा ही या मंडळींचा प्रत्यक्षरित्या विरोध राहतो. म्हणजे तुम्ही मंडळींनी करायचं नाही, सत्तेमध्ये आहात, सत्तेचा फक्त फायदा तुमच्या कॉन्ट्रॅक्टसाठी, तुमच्या कंपन्यांसाठी करणार आहात का? अतिशय दयनीय परिस्थिती या ठिकाणी आहे. आणि जनभावना आहे, मी मनापासून सांगतोय की कुठल्या पक्षाचं नाही, पण जनभावना आहे. दिबा पाटील साहेबांचं नाव या विमानतळाला मिळालं पाहिजे. मतदारांना काय आव्हान केलं? या ठिकाणी मी मतदारांना आवाहन करायला मागेन की या ठिकाणी जे उमेदवार आहेत, सक्षम उमेदवारांना आपण संधी देणं गरजेचं आहे. खर तर आम्ही मंडळी कायम बाबासाहेबांच्या विचाराचे आहोत, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचे आहोत. आमच्यामध्ये तडजोड नाही, विचारांशी एकनिष्ठ असलेली आम्ही मंडळी आहोत. आम्ही कधी पक्ष बदलले नाही. बरेचसे आपण बघताय मतप्रवाह असू शकतात, पण आम्ही कधी पक्ष बदलण्याचं काम केलं नाहीये. समोरची जी मंडळी आहेत, विंचवाचा विराट पाठीवरती आमच्या आगरी भाषेमध्ये म्हटलं जातं, अशा पद्धतीची त्यांची जीवन पद्धती राहिली आहे. 4-4, 5-5 पक्ष कशासाठी बदलले जातात? लोकांना विनंती हीच आहे की एकनिष्ठ माणसाच्या पाठीशी राहून बघा, तुमचा विश्वास सार्थक ठरवल्याशिवाय दोन्ही उमेदवार राहणार नाही, एवढंच मी सांगतोय.